नमस्कार मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत की विद्यार्थी म्हणतात की सर एसएससी जीडीची ॲड आलेली, जागा बी खूप मस्त आहेत की 39,000 प्लस जागा आहेत। मग या जागांसाठी कोणत्या कशा पुरुषांना किती आहेत, महिलांना किती आहेत, हा प्रत्येक जणांनी नोटीस पण जाहिरात पण पाहिली असेल। तरी मी तुम्हाला समजून सांगतो दादांनो, टोटल वॅकन्सी 39,481 या वॅकन्सीमध्ये वाढ पण होऊ शकते, कारण की एसएससीच्या वॅकन्सीजमध्ये कमी जास्तपणा येत असतो। पण तिथे जर पुरुषांसाठी जर म्हटलं तर प्रत्येक याला देऊन ठेवलेले आहेत, बीएसएफ, सीआयसीएफ, सीआरपीएफ, एसएसबी, एसआयआर, एसएसएफ, म्हणजे टोटल या वॅकन्सी पोस्ट आहेत आणि त्याला आपल्याला दिलेले आहेत। बघा टोटल इकडे दिलेले आहे बीएसएफच्या 13,306, सीआयसीएफच्या 6,430, सीआरपीएफच्या 11,299, अशा इकडे आहेत इकडे 35,612 आणि इकडे पुरुषांसाठी इकडे बघा इकडे महिलांसाठी आहे 3,869। इकडे महिलांना पण ओपनला इथं भरपूर जागा आहेत। इकडे बघा टोटल यूआरला 986। म्हणजे या अशा पद्धतीने तुम्ही लागल्यास हा व्हिडिओ बघून घ्या, व्यवस्थित पॉज करून घ्या। लागल्यास मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण टाकून दिली आहे जागांचं कशा पद्धतीने। तर प्रिय मित्रांनो, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडलाय की सर याला शिक्षण काय, क्वालिफिकेशन, उंची काय आहे, ते सर्वात पद्धतीने भरपूर काही डाऊट आहेत। तर सर्वात पहिले व्हिडिओ पूर्ण पहिले बघा, काय म्हणतोय कशा पद्धतीने, तुम्हाला एक 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल भेटून जाईल। चला आपण तुम्हाला मी याचं हे दाखवतो। बघा मित्रांनो, याचं क्वालिफिकेशन आहे, हे बघा एसएससी जीडीच्या याचं शिक्षण आहे 10वी पास। फक्त 10वी पास जो विद्यार्थी असेल तुमच्या आजूबाजूला, त्या विद्यार्थ्याला नक्की सांगा। सध्या पोलीस भरतीचं ग्राउंडचं आणि पेपरचं वातावरण आहे, विद्यार्थी या भरतीकडे दुर्लक्ष करतायत, म्हणून हे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे, अशा पद्धतीने या। बघा शिक्षण 10वी पास आहे फक्त, उंची ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी। आता ह्या विद्यार्थ्यांसाठी उंची पुरुषसाठी 170 सेंटीमीटर आहे, म्हणजे जे एसआरपीएफला फॉर्म भरत होते ते विद्यार्थी एकदम बिंदास चालते 170 हाईट वाले, एवढं हाईट बदल तुम्ही समजून घ्या। आणि त्याचबरोबर एसटीचे पुरुष असतील तर त्याला 162.5, एसटी वाल्यांना खूप सुवर्ण संधी आहे, उंचीमध्ये भरपूर काही सूट दिलेली। तेच महिला असतील ते 157 सेंटीमीटर, ज्या महिलांची उंची 157 सेंटीमीटर आहे त्या महिला याचे फॉर्म भरू शकतात। आणि ज्या एसटीच्या महिला आहेत ते 150 सेंटीमीटर वाल्या फॉर्म भरू शकतात। आणि ते फॉर्म भरण्याची सुरुवात पण ही बघा 5 तारखेपासून झालेली आहे। 5 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत, पुढच्या महिन्यात 14 तारखेपर्यंत मुदत आहे फॉर्म भरायची। कारण की माझं काम आहे माझ्या प्रिय मित्रांना हे समजावणं, सांगणं, कारण की काय कशा पद्धतीने वॅकन्सी, कारण की ॲड निघून गेल्यावर नंतर विद्यार्थी म्हणतील की सर आम्हाला माहीतच नव्हतं, म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतोय। बघा एक्झाम पॅटर्न काय असेल, सर्वात पहिले विद्यार्थ्यांना एक्झाम पॅटर्न बद्दल पण भरपूर काही डाऊट असतात। एक्झाम पॅटर्न मध्ये गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि हिंदी व्याकरण या किंवा इंग्लिश व्याकरण या दोघींपैकी तुम्ही एक व्याकरण चूज करता। सर हा पेपर मराठीत होईल का? हो, यस, मराठीत पेपर होणार आहे। मग इथं गणिताचे 20 प्रश्न असतील ते 40 मार्काला असतील, बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न असतील ते 40 मार्काला असतील, 40 आणि 40 किती झाले 80। त्याच्यानंतर जीकेचे 20 प्रश्न असतील ते असतील 40 मार्काला, परत व्याकरणचे 20 प्रश्न 40। टोटल पेपर तुमचा प्रिय मित्रांनो हा 160 मार्काचा पेपर आहे। टोटल पेपर तुमचा 160 मार्काचा, तुम्हाला समजून सांगतोय, लक्ष द्या। टोटल पेपर हे 40 मार्क, हे 40 मार्क, हे 40 मार्क, एकूण 160 मार्काचा पेपर आहे। टोटल प्रश्नांचा विचार केला तर 80 प्रश्न आहेत। किती आहेत? 80 प्रश्न आहेत, हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। मग सरजी अशा पद्धतीने हे पेपर पॅटर्न पण आहे। जर तुम्ही ज्याही विद्यार्थ्यांना याच्याबद्दल फॉर्म भरायचा असेल, काही अजून डाऊट असतील, तुम्हाला नंबर देऊन देतो, त्या नंबरवरती कॉल करा की काय कशा पद्धतीने एसएससीची ज्याही विद्यार्थ्यांना जर बॅच जॉईन करायची असेल त्या विद्यार्थ्यांना दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा। एसएससी स्पेशल बॅच आपण चालू करणार आहोत। जर ज्या विद्यार्थ्यांना जर वाटत असेल की सर आम्हाला एसएससी बद्दल हे कमीत कमी थोडंसं, आम्हाला काही विद्यार्थ्यांचे 5-10 मार्कांनी एसएससी आहेत, ते पण विद्यार्थी कॉल करा। ज्यांना एकदम बेसिकपासून सुरुवात आहे त्याही विद्यार्थ्यांना कॉल करा, नक्कीच तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देईल। काही मदत लागेल नक्कीच भेटेल माझे प्रिय मित्रांनो। मदत हे काम आपलं काम आहे, एवढा मोठा फॉलोअर्सचा परिवार आहे तर त्याला आपलं काम आहे मदत करणं। ज्याही विद्यार्थ्याला काही मदत असेल दिल्या नंबरवरती कॉल करा। बॅच बद्दल काही विचारायचं असेल, कशा पद्धतीने काय असेल, सिलेबस काय असेल, संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल। म्हणून जो पण कोणी एसएससीची भरती तयारी करत असेल तर नक्की एवढं माहिती समजून घे दादा। आणि काही अजून माहिती लागत असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल कर किंवा व्हॉट्सअपला मेसेज कर।
परत काही डाऊट असेल तर कमेंट कर दादा, नक्कीच तुझ्या कमेंटचा रिप्लाय देऊन आणि तुझा डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. परत सांगतो विद्यार्थी मित्रांनो, काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा. हा की सर हो आम्हाला माहिती एकदम शॉर्टकटमध्ये व्यवस्थित भेटली तर लाईक करू शकतात, कारण की माहिती आवडल्यास तर नक्कीच लाईक करा. मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.